बदलापूर ईस्ट पोलीस स्टेशन अंतर्गत सदरची घटना आहे. यामध्ये खबर मिळताच बदलापूर ईस्ट पोलीस स्टेशनचे प्रभारी घटनास्थळी पोहोचले आणि घटनास्थळी पोहोचून हे दोन अनोळखी जे मृतदेह या संदर्भाने त्यांनी खात्री केली असता बदलापूरलाच राहणारे जी महिला मृतक आहे ती इथूनच 1-1.5 किलोमीटर अंतरावर राहते. भोसले कुटुंबीय जवळपास 2 वर्षापासून इथं राहतात. त्यातली ती महिला आहे आणि जो पुरुष मृतदेह सापडलेला आहे तो त्याचं नाव शिंदे आहे, गणेश शिंदे. तो घाटकोपर इथे राहतो. यांचे एकमेकांशी काय संबंध आहेत किंवा काय कारणाने ते इथं आलेले आहेत या दृष्टीने आपण तपास करत आहोत. प्राथमिक दृष्ट्या जी माहिती मिळालेली आहे, जो आय विटनेस आहे या महिलेचाच मुलगा जो आहे तो त्यांनी सांगितलं की ह्या ओला ड्रायव्हरनीच तिला मारलेला आहे आणि पुढची काय नक्की घटना आहे, त्याला कोणी मारलं किंवा त्यांनी सेल्फ इन्फ्लिक्टेड इंजुरी करून घेतलेल्या आहेत का, या अनुषंगाने पण आमचा तपास सुरू आहे. नक्की काय कारण आहे लवकरच याबद्दलची माहिती आम्ही आपल्याला सादर करू. असं देखील सांगितलं जातं की प्राथमिकदृष्ट्या तशी कुठलीही माहिती अजून आम्हाला कळालेली नाही आहे किंवा मृतकांचे नातेवाईक जेव्हा येतील त्यावेळेस आपल्याला अजून विस्तृतपणे आम्हाला सांगता येईल. परंतु जी महिला आहे त्या महिलेच्या नातेवाईकांना संबंधित जो पुरुष आहे किंवा जो गणेश शिंदे नावाचा जो युवक आहे त्याबद्दल तो ओळखीचा नाही आणि त्यांच्या संपर्कातलाही नाही. हत्येसाठी कोणतं साहित्य वापरण्यात आलं? त्यांनी चाकू वापरलेला आहे. अगोदर त्या चाकूने संबंधित महिलेला त्यांनी मारलेला आहे आणि प्राथमिकदृष्ट्या आम्ही जे मृतदेह आहे ते PM साठी पाठवलेले आहेत. त्याची आम्ही खात्री करून घेतो. हे सुसाईड अटेम्प्ट त्यांनी करून स्वतःला संपवलेला आहे का याविषयी पण आमचा तपास सुरू आहे. थँक्यू सर.